तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षाची तारीख जाहीर झालेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झाली. अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी गुड न्यूज सुद्धा आहे. टीईटीच्या संदर्भामध्ये जे टीईटीचा फॉर्म भरणार आहे, टीईटी देणार असतील त्यांच्यासाठी टीईटीची बॅच अतिशय महत्त्वाची बॅच आहे. आजपर्यंत टीईटीला जे पेपर झाले त्या पेपरच्या अनुषंगाने पुढील गेस पेपर कसा असेल त्यानुसार टीईटी पेपरची तयारी कशी करायची आणि आपली बॅच उद्यापासून सुरू होत आहे. तुम्हाला टीईटीची बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर 9552 62 95 63 ला संपर्क करा. श्री अकॅडमीचा ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. आता बघूया या संदर्भात जर पाहिलं असेल तर डायरेक्ट आपण डेट वरती येऊया. ऑनलाईन आवेदन पत्र आणि परीक्षा शुल्क भरण्याचा तुमचा कालावधी दिलेला आहे. तर 27 मार्च पासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे. 27 मार्च ते 16 एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला शेवटची तारीख तुमची किती आहे तर 16 एप्रिल आहे. प्रवेश पत्र म्हणजे त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे तर 9/6 पासून ते 21/6 पर्यंत हॉल तिकीट तुम्ही काढू शकतात. आणि तुमची प्रत्यक्ष परीक्षा पेपर 1 21 जून 2026 वेळ पहिल्या पेपरचा 10:30 ते 1. दुसरा पेपर सेम 21 जूनलाच दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. आता हा तुमचा टाइम टेबल म्हणजे तुमचं फॉर्म भरायला सुरुवात होते 27 मार्च या दिवसापासून ते 16 एप्रिल पर्यंत. 16 एप्रिल आणि एक्झाम तुमची प्रत्यक्ष आहे 21 जून या दिवशी एक्झाम आहे. आता लक्षात ठेवा, टीईटी तुम्ही अजूनही पास झाला नसाल तर नेमकं करायचं काय तर हा टीईटीचा पॅटर्न आहे, संपूर्ण टीईटीचा पेपर 1 चा पॅटर्न. या पॅटर्न मध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही चेक करा तुम्हाला मार्क कशामध्ये कमी आलेले आहेत. तुम्हाला बाल मानसशास्त्र मध्ये मार्क कमी आलेत का? तुम्हाला मराठीमध्ये मार्क कमी आलेत, इंग्रजीमध्ये आलेत. आता भाषा विषय इंग्रजीच्या ऐवजी तुम्ही हिंदी सुद्धा घेऊ शकतात. गणितामध्ये कमी मार्क आले की परिसर अभ्यासामध्ये कमी. पेपर 1 तुमचा पास नसेल तर लक्षात ठेवा पेपर 1 पास होण्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं आजपर्यंत टीईटीला जेवढे पेपर झाले त्या पेपरच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्या विश्लेषणावर आधारित पेपर 1 आणि पेपर 2 ची आपली बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच तुमची उद्यापासून सुरू होणार. त्यामुळे ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे, लक्षात ठेवा 9552 62 95 63 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात. व्हॉट्सअप नंबर आहे. हा झाला तुमचा पेपर 1 चा पॅटर्न. पेपर 2 चा पॅटर्न जर पाहिला असेल तर कला शाखा वर्ग 6 ते 8 साठी सेम पॅटर्न आहे. तुम्हाला तिथं बाल मानसशास्त्र आहे, भाषा 1 आहे, भाषा 2 सुद्धा आहे. वेगळं काय आहे तर इथं तुम्हाला सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल हे सामाजिक शास्त्र टोटल 60 मार्काचे, 60 प्रश्न 60 मार्क 150. तेच पेपर 2 विज्ञान शाखा वर्ग 6 ते 8 साठी तिथं काही नाही, सेमच आहे. बालमानसशास्त्र भाषा 1 भाषा 2 सेम आहे. फक्त इथं गणित आणि विज्ञान, गणित 30 प्रश्न आहेत जे पेपर 1 ला होते ते, आणि विज्ञान या ठिकाणी 30 प्रश्न असा टोटल पॅटर्न आहे. आणि आजपर्यंत या पॅटर्नवर जे काही तुमची टीईटीची एक्झाम झाली तर हे पास न होण्याचं नेमकं कारण आहे पॅटर्न कळलेला नाही. पॅटर्न कळालाय, मार्क माहित आहे, परंतु कुठल्या विषयाला कशा घटकावर किती प्रश्न विचारले की एखादं बालमानसशास्त्र घेतलं की सगळं बालमानसशास्त्र अजिबात वाचायचं नाही. मराठी व्याकरण घेतलं की सगळं नाही वाचायचं. इंग्रजी काही ठराविक, टीईटीला ठराविक पॅटर्न ठरलाय आणि त्या ठराविक विषयावर, त्या ठराविक घटकावर, त्या ठराविक पाठावरच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. संपूर्ण उद्याच्या बॅच मध्ये तुम्हाला पहिलं जे लेक्चर असणार आहे ते फ्री असणार आहे. आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा ज्यांना बॅच जॉईन करायची आहे. ज्यांना बॅच जॉईन नसेल करायची तर आपली टीईटीची टेस्ट सिरीज सुद्धा आहे तर ती जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांना टीईटीची बॅच जॉईन करायची किंवा त्यांना टीईटी 2-3 वेळेस दिली तरी निघत नाही अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो.